रेसिपी आपली वेज मराठा बनवायला घेतलेली सांगते. तर आपण वेज मराठ्यासाठी गाजर, फ्लावर, बीन्स घेऊ शकता खिसून, आणि मी घेतलेला आहे मिक्स वेज, त्याचं बनवणार आहे वेज मराठा. त्याची रेसिपी बघून घ्या. तर आपण त्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे, त्याचे वडे करायला. आता आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया. आलेलं आहे आता बारीक करून. तर आता याला आपण काढून घेऊया. आपण आता मीठ टाकून घेऊया चवीनुसार, आणि हे पिळून घ्यायचं. मिक्स करून पिळून घेऊया. हे सगळं पिळून झालेलं आहे. याला फोडून घ्यायचं. फोडून घेतलं ना तर थोडंसं लाल मिरची पावडर टाकायची, थोडंसं मीठ, 2 हिरवी मिरची कट केलेली, थोडीशी हळद, थोडासा कट केलेला लसूण, आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि ही मिक्स करून झाल्यावर थोडीशी कोथिंबीर घ्यायची. छानसं मिश्रण करून ह्याचं घ्यायचं. तर ह्याच्या असं आपण लाडू बांधल्यागत बांधून घ्यायचं. तुम्ही गोल पण करू शकता, चपटे पण करू शकता, कसं तुम्हाला पाहिजे तसं करू शकता. आपलं गोल गोल झाले की कॉर्नफ्लॉवर मध्ये जरा हे करून घ्यायचं, नाहीतर नाही घेतलं त्यात मिक्स केलं तर ते दगडागत होते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गाजर, बीन्स, फ्लावर घेऊन खिसून पण त्याचे पण बनवू शकता, पण आम्ही मिक्स वेजचे आपले बनवते. तर आता आपण ही तेलात सोडून घेऊया. आपले तळून झालेले आहेत. त्याला काढून घेऊया आता. गिरवी, त्यात काजू कनी, तीळ, खोबरं, कांदा, लसूण टाकून ह्याची गिरवी बनवलेली आहे. ज्याला पाहिजे तर हे कमेंट करून विचारा, मी नक्की रेसिपी देईन गिरवीची. ही झालेलं आहे, गिरवी थंड झालेली आहे. आपण ही गिरवी सोडायची वडी, आणि ह्याला वरनं तडका मारायचा. तर आता आपण लसूण टाकून घेऊया. ह्याला वरनं तडका मारायचा वेज मराठ्याला. आपण लसूण ह्यात टाकलेला आहे. नंतर टाकायची थोडीशी जिरी, थोडीशी जिरी टाकून घेतली. त्यात 1-2 बेडगी मिरची, थोडीशी लाल तिखट टाकायचं, थोडंसं हळद, थोडंसं मीठ,
यात टाकायची कोथिंबीर. आणि आपला डाळीला व्हेज मराठ्याला तडका. हे तडका आपण मारलेला आहे व्हेज मराठ्याला. झालेला आहे आपला व्हेज मराठा. आता जर दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर कमेंट करून नक्की विचारा, नक्की सांगेन दे.